महात्मा फुले मार्केटमधील मसाला गिरण्या कारवाईच्या चक्कीत आमदार संजय केळकर यांची अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक। महात्मा फुले मार्केटमध्ये सील करण्यात आलेल्या मसाला गिरण्या पुन्हा बेकायदेशीरपणे सुरू झाल्यानं परिसरात प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय। याबाबत आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी, गाळेधारक आणि रहिवासी यांची संयुक्त बैठक झाली। यावेळी या गिरण्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। महात्मा फुले मार्केटमध्ये सुमारे 500 गाळेधारक असून येथे भाजी विक्रीचा व्यवसाय होतो। मात्र येथे विनापरवाना मसाला गिरण्या सुरू करण्यात आल्यानं ध्वनी प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय। गाळेधारक आणि रहिवाशांच्या तक्रारी आणि आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर या गिरण्या सील करण्यात आल्या होत्या। मात्र 15 दिवसांनी पुन्हा त्या बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आल्यात। अखेर आज खोपट येथील कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते। यावेळी केळकर यांनी अतिरिक्त आयुक्तांशी देखील फोनवरून चर्चा केली। त्यानुसार या गिरण्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती केळकर यांनी दिली। कारवाई न झाल्यास रहिवासी आणि गाळेधारक महापालिकेसमोर धरणा आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिलाय। 4 वर्षांपूर्वी झाड पडून एका तरुण वकिलाचा मृत्यू झाला होता। त्यांच्या पत्नीला महापालिकेत हंगामी स्वरूपाची नोकरी देण्यात आली आहे। त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावं यासाठी केळकर यांनी विधिमंडळातही मुद्दा उपस्थित केला होता। अखेर या प्रकरणी राज्य शासनानं पालिका स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत। त्यानुसार येत्या महासभेत भाजप नगरसेवक कायमस्वरूपी नोकरीबाबतचा प्रस्ताव मांडतील अशी माहितीही केळकर यांनी दिली आहे। जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात वागळे इस्टेट पोलिसांच्या कारभारावरही केळकर यांनी आक्षेप घेतलाय। एकाच गुन्हेगाराविरुद्ध 5 तक्रारी दाखल असताना कारवाई होत नसल्याने केळकर यांनी संताप व्यक्त करत याबाबत जाब विचारणार असल्याचंही सांगितलं। आज सर्वात 2 महत्त्वाचे विषय आले। एक, महात्मा फुले मार्केट जे आहे ते खूप जुनं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 500च्या वर गाळेधारक आहेत। भाजीपाला विक्री करणं हा मुख्यतः त्या लोकांचा व्यवसाय आहे। या ठिकाणी बेकायदेशीरपणे रोज मसाल्याची चक्क्या सुरू केल्या आहेत की ज्याचा आवाज जो आहे तो आजूबाजूच्या रहिवाशांना देखील एवढा आवाज यायला लागला, कर्कश। त्यांनी तक्रारी केल्या, मार्केटमधल्या लोकांनी तक्रारी केल्या आणि ते मार्केटचे मेंबर नसून देखील त्यांनी दादागिरीने त्या ठिकाणी आपलं बस्तांड मारलं होतं। आता ह्या ज्या मशीनवर चालणाऱ्या मसाल्याच्या गिरण्या आहेत या बेकायदेशीरपणे आहेत, ध्वनी प्रदूषण, सर्वच प्रकारचे ते कुठलेही परवाना नसलेले आहेत। त्याला बंद करायला म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आम्ही बंद केली होती, 15 दिवस सील केलं, पुन्हा ते उघडलं। कोणाचे इशारे असतात, कोणाचे दबाव असतो, अधिकारी पण काही पुढे जात नाहीत आणि याच्यामध्ये आमचे हे सामान्य जे व्यवसाय करणारे जे भाजीपाला विक्रेते आहेत हे त्याच्यामध्ये खूप मोठे त्रासाने म्हणजे त्यांनी शेवटी निर्णय केला होता की आम्ही ताबडतोब आता हे मार्केटच बंद करतो आणि धरणं धरून बसतो। आता खरं म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे की अधिकाऱ्याला याच्याकरताच तर पगार दिला जातो ना की जे बेकायदेशीर आहे, जे अनधिकृत आहे, जे गैर आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे की लोकांनी कशाला त्यांना तक्रारी करायला पाहिजे। आणि त्याच्यामुळे आजच्या मी या विषयाचा सोक्षमोक्षच करण्याचं ठरवलं होतं। इकडे मी अधिकारी आले, त्या संबंधित खात्याचे अधिकारी आले, वरिष्ठ आपल्या ॲडिशनल कमिशनरशी मी बोललो आणि आज किंवा उद्या त्या ठिकाणी पथक जाऊन ते कायमचं सील करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। आणि जर नाही झालं तर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणचे सगळे मार्केटवासी जे आहेत ते त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करत, धरणं आंदोलन करत तिथे बसल्याशिवाय राहणार नाहीत। ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून घोडबंदर भागात भरवस्तीत स्थानक उभं राहणार असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी नागरिकांची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात।
यावर शासकीय विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य मार्ग काढण्याच्या सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने होणाऱ्या या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामही लवकरच सुरू होणार आहेत. या प्रकल्पाचा मार्ग 29 किलोमीटर असून काही मार्ग जमिनीखालून तर काही जमिनीवरून असणार आहेत. हा मार्ग ज्या ठिकाणाहून जाणारे त्या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्या आहेत. त्या अनुषंगानं केळकर यांनी शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी हिरानंदानी मेडोज, रोडाज, ऋतू इस्टेट, हिरानंदानी इस्टेट आदी भागातील रहिवाशांचे प्रतिनिधी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि ठाणे शहरातील प्रकल्पाचे मुख्य अधिकारीही उपस्थित होते. ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्य करतात, शाळा, दवाखाने यामुळे नेहमीच वर्दळ असते, अशा ठिकाणी स्थानक उभारल्यास या परिसराची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केल्यात. यावेळी केळकर यांनी या परिसराचा प्रत्यक्ष पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या बैठकीत अनेक आक्षेपांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून यातून मार्ग काढण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यावहारिक मराठी अवगत असणं आवश्यक आहे, यावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावं, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्रात हे प्रगत राज्य असून रोजगार निर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही किमान अपेक्षा असून राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणं आवश्यक असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवते. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसंच साहित्यिकांचं मोलाचं सहकार्य लाभत आहे. याशिवाय रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवलीये. ही अभिमानास्पद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि मराठी भाषा शिकणारच नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिलाय. उद्या परिवहन आयुक्तालयात राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानासंदर्भात लघु अभ्यासक्रम तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार जनजागृती उपक्रम राबवून चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाला काँग्रेसच्या वतीनं बांगड्यांचा आहेर आणि जोडो मारो आंदोलन. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाला काँग्रेसच्या वतीनं महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन जोडे मारले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनवणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली बागेश्वर बाबा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनी धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला बांगड्यांचा हार घालून जोडे मारले. यावेळी महिला
काँग्रेसच्या वसुधा गायकवाड, लीला समखेडकर, पुष्पा पाटील, ललिता पंडागळे, आशा गोखले, उज्ज्वला अंबलकर, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, सुलतान शेख तसंच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक हेही उपस्थित होते. यावेळी बागेश्वर बाबाच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनोने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी याविषयी प्रसिद्धी माध्यमांना अधिक माहिती दिली. छत्रपतींचा अवमान केला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाईट वक्तव्य आणि इतिहासाची तोडफोड करणारे भोंदू बागेश्वर यांचा ह्या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी सर्वांनी आम्ही जोडे मारो आंदोलन बागेश्वर म्हणजे दुसरा खरात हा महाराष्ट्रात नियोग घातलेला आहे आणि संघाचे जे पदाधिकारी आहे, मुख्यमंत्री आहे, दिल्लीचे मंत्री आहेत, त्या व्यासपीठावर असतात आणि महत्वाचं म्हणजे संघाचे मोहन भागवत सुद्धा त्या व्यासपीठावर असून हे सर्व बागेश्वर म्हणजे हा संघाचा प्यादा आहे आणि संघाचेच बोलतायत आणि महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत हे यांचा इतिहास तोडूमोडू पाहतायत. हे RSSचं कारस्थान आहे. म्हणून ह्या ठिकाणी आम्ही भोंदू बागेश्वरचा हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सचिव म्हणून शिल्पा सोनोने आपल्या ह्या ठिकाणी निषेध आपण व्यक्त करतोय आणि असे बागेश्वर बाबांवर किंवा भोंदू बाबांवर ह्या महाराष्ट्रातली बंदी घातली पाहिजे शासनाने. मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय जे गडकरी आहेत, मोहन भागवत आहेत, ह्यांनी ह्या भोंदू बाबावर बंदी तर आणलीच पाहिजे, पण ह्यांच्या व्यासपीठावर ह्या लोकांनी जाता कामा नये असं ह्यांनी जाहीर करावं. तरच यांचं महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर प्रेम आहे आणि इतिहास खरोखरच यांना मान्य आहे असं मी समजेल. तमाम महाराष्ट्र प्रेमी आणि आपले महाराजांचे प्रेमी असं व्यक्त करतील. त्यांनी त्यांच्या बागेश्वर धाम असो, बागेश्वर बाबा असो की इतर बुवा भोंदू असतील, ह्यांच्या व्यासपीठावर जाता कामा नये. त्यांनी बंदी महाराष्ट्रात घातली पाहिजे असं ह्या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त असं विधान केलंय. काय सांगाल? भोंदू बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री हा वेडा झालाय. आमचे आराध्य दैवत, तमाम भारतीयांचे आराध्य दैवत यांचा धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री तसेच RSSचे भागवत यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे आम्ही ठाणे शहरात, मी नंदकुमार मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या महिला नेत्या शिल्पा सोनवणे, सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत की बागेश्वर सारखी प्रवृत्ती भोंदू बाबा बोकाळलेले आहेत. आत्ताच आपण काही दिवसापूर्वी बघितले तर अशोक खरातनी एवढी लयलूट केली, महिलांची विभत्सना केली. असे हे भोंदू बाबा राज्यामध्ये यापुढे फिरून दिले जाणार नाहीत. यासाठी त्या भोंदू बाबांना धडा शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने याची दखल घेण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असून आम्ही छत्रपती शिवरायांना पुष्पवृष्टी करून अभिवादन केलेलं आहे. भोंदू बाबाला महिला नेत्यांनी, सगळ्या महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन त्याला जोडे मारलेले आहेत. ठाणे ATSनं आरोपी जुबेर अन्सारीला सोबत घेऊन घटनास्थळाची केली पाहणी. हिंदू संघटनांनी दर्शवला विरोध. मीरा रोड येथील नयानगर परिसरातील चाकू हल्ल्याचा मुख्य आरोपी जुबेर अन्सारी याला ATS पोलिसांनी आपल्या सोबत घेऊन आरोपींनी ज्या लोकांवर हल्ला केला होता, राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन याची ओळख पटवण्यासाठी आरोपीला हॉस्पिटलमधून घेऊन गेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनांनी आरोपी जुबेर अन्सारी याला विरोध दर्शवला. पोलिसांचा यावेळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आला होता. आरोपी जुबेर अन्सारीला घेऊन ATS पोलिसांनी ज्या ठिकाणी
जुबेर अन्सारीने 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला होता त्या ठिकाणाचा पाहणी दौरा देखील केला. नयानगरमध्ये गदारोळ सुरूच असून हिंदू आम्ही जिहादींचा अत्याचार सहन करणार नाही आणि जय श्रीरामच्या घोषणा देत आंदोलन करीत आहेत. पीडितांचा जाब घेण्यासाठी आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी एटीएसचे जवान रुग्णालयात दाखल झाले होते. मीरा रोडवरील नयानगर पोलीस ठाण्याबाहेर हिंदूंचा मोठा जमाव जमला होता. ते प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत होते आणि आम्ही जिहादींचा अत्याचार सहन करणार नाही अशी घोषणा देत होते. आंदोलकांचं नयानगरमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव, धर्म आणि जात विचारून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याची ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हणणं आहे. मुस्लिम बहुल नयानगरमध्ये यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु ही घटना अत्यंत खळबळजनक असल्याचं सांगितलं. जखमी राजकुमार मिश्रा यांना वोकॉट रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा जबाब घेण्यासाठी एटीएस आणि नयानगर पोलीस रुग्णालयात पोहोचले होते, परंतु आयसीयूमध्ये असलेल्या राजकुमार यांचा जबाब अद्याप मिळाला नाही.